अजून एक टाकलेला चेंडू पाहायला गेला तर हलवर गतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारची धाव अजून आली नाही धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आता त्याचं भूषण मोरगे गोलंदाजी मार्कवर 7 नंबर जर्सी प्रदान केलेला. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला चेंडू, मात्र अजून एक चेंडू निर्धाव येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो केदार आपल्या बॅटमधून, मात्र बॅटचा आणि चेंडूचा अजूनही काही संपर्क होत नाहीये. आतापर्यंत पाहिलेल्या 3 चेंडूमध्ये कुठलीही धाव आलेली नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. सलग पाहायला गेला तर तिसरा निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती, त्यानंतर 3 लगातार डॉट चेंडू येतात. तर मात्र उंचावर मारलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तेजस चेंडू खाली येईल. एकच धाव येते या चेंडूवर. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. एक धाव लागलेली आहे धावफलकावर. आत्तापर्यंत पाहिला गेला तर 5 चेंडूंचा सामना केला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो पहिल्या सत्रातील. पहिलं षटक आता जो भूषण मोरगे गोलंदाजी मार्कवर दैवली संघाकडून. मयूरच्या बॅटमध्ये येत होतो. शेवटच्या चेंडूवरती पाहायला गेला तर अप्रतिम असा फटका येत होता 6 धावांसाठी. 5 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर एकच धाव होती, मात्र शेवटच्या क्षणी पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती भूषणच्या विरोधात आक्रमक केलं ते मयूरने आणि आपल्या बॅटमधून येत होता पहिला षटकार मयूरचा. या एका षटकाराने धावफलक जाऊन पुढे 7 या अंकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक लागले ते 7 या अंकावर. दुसरं षटक पाहूया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज कोण असणार दैवली संघाकडून तेजस गायकवाड. केदारच्या बॅटमधून हा येतोय तो त्याच्या विरोधात आक्रमक करतोय. पहिल्या चेंडूवरती येतो तो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावर. केदारची विकेट खूप महत्वाची अशी या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर एका बाजूने तो झुंज देतोय, त्याच्या सोबत त्याला
साथ देतोय तो मयूरने देखील आतापर्यंत एक षटकार मारलेला आहे एका चेंडूवरती. केदारच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आलेला आहे. धावफलकावर धावा लागल्या ते 13 आतापर्यंत पाहायला गेलं तर. तेजसच्या विरोधात आक्रमक केलं केदारने. आपण पाहू शकता पहिला षटकार खाल्ला, त्यानंतर पाहायला गेलं तर स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू टाकला. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकलेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक वेगवान चेंडू आणि त्या वेगवान चेंडूवरती प्रतिउत्तर दिलंय पुन्हा एकदा केदारने. सलग दुसरा षटकार येतोय तो तेजसच्या विरोधात. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता, मात्र त्याला केदारने ओळखलं. लेग साईडच्या दिशेने मागच्या साईडला अटेम्प्ट केलं आणि चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. सीमारेषा पार येतोय तो केदारच्या बॅटमधून हा चौकार. या चौकाराच्या साह्याने पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचत 23 या आकड्यावर 23 रन. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू मध्ये 16 धावा आलेल्या आहेत त्याच्या विरोधात. फुलटो चेंडूचा भरपूर समाचार घेतोय, मात्र केदारच्या बॅटमधून अजून एक येतोय तो तेजसच्या विरोधात. मात्र आक्रमक करतोय तो, षटकार येतोय. तब्बल पाहायला गेलं तर 5 चेंडू फेस केले. 5 चेंडू मध्ये 3 षटकार, एक चौकार लगावला तो तेजसच्या विरोधात. मागडं षटक जात आहे ते अतिशय. या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. अजूनही येणारे 2 शेवटचे षटक शिल्लक असते. 2 षटकामध्ये किती धावा उभारू शकतात ते चिंचवडी संघ पाहूया. भूषणच्या विरोधात पाहायला गेलं तर आपण फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या भूषणने. त्यानंतर तेजस गोलंदाजी मार्क होत्या. तेजसच्या विरोधात 22 धावा आल्या. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावर. तिसरं षटक कोण हाताळणार पाहूया. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज असेल तो दैवली संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती पाहिला गेला तिसरा गोलंदाज असेल तो दैवली संघाकडून हर्षल गोलंदाज. हर्षद दोन 3 वर्षापूर्वी पाहायला गेलं तर आपण दैवली संघामध्ये गोलंदाजी पहिले पॉवर प्ले षटक हाताळायचा तो अंकित गोलंदाज असायचा, गोळ्या असायचा पाहायला गेलं तर. आता मात्र ते प्लेयर रिटायरमेंट घेतलेले त्यांनी, आता यंग खेळाडूंना चान्स देतात. फुलटच चेंडूचा समाचार घेतो क्षेत्ररक्षक तेजस, कुठली चुकी करणार नाही. विकेट क्रमांक 2 मात्र मयूरला मागे परतावं लागेल.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू खाली, एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचली ती 33 या अंकावर. लेग साईडला मारलेला चेंडू आणि एकच धाव येते या चेंडूवरती. पाहिल्याकडे एका धावेच्या मध्येने धावफलक लागले ते 34 या अंकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, मात्र फलंदाजाला त्याचं काही पुरेपूर वापर करता आला नाही आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं आहे ती 34 या अंकावर. अतिशय चांगलं षटक हाताळलं ते हर्षलने. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केले होते, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं कम बॅक केलं. 4च धावा आहेत त्या षटकामध्ये. पाहायला गेलं शेवटचं षटक कोल हाताळणार ते पाहूया आपण दैवली संघाकडून. चौथा गोलंदाज पाहिला गेला तर पहिला चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने मारला. चेंडू उंच जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा पूर्ण होतात. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 36 या अंकावर. शेवटचं षटक दैवली संघाकडून पाहिला गेलं तर प्रणव गोलंदाजी मार्कवर. आजच्या फायनल डे मधील पाहायला गेलं तर आपण शेवटचा सामना असेल एक्सलच्या विरोधात असेल तो काव्य 11 धामोते संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे मित्रांनो. चला, एक्सल संघाचा कर्णधार आणि धामोते संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा. आणि पाहायला गेलं तर हा उतुंग असा मारला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याचा भरपूर समाचार घेतला केदारने, भिडकावून दिलं ते लेग साईडच्या दिशेने. चेंडू जाईल हा 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत 42 या अंकावर. पूर्णपणे ताकदीचा वापर केला आणि चेंडूला लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला हा येतो पहिला त्याचे केदारच्या बॅटमधून षटकार. जोपर्यंत केदार मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावसंख्येचा मात्र डोंगर उभं राहणार आहे दैवली संघासमोर. दैवली संघाला सुद्धा पाहायला गेलं तर आपण किती धावांचं आव्हान देतात ते पाहूया आपण. चिंचवली संघ, केदारची विकेट खूप महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बॅट खाली हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तेजस कुठली चुकी करणार नाही. केदारला मात्र मागे परतावं लागेल. गोल्डन विकेट जिथे केदारची. मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा मात्र चिंचवली संघाला. आता केदारची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाजीसाठी विकी. अजूनही पाहायला गेले तर पहिल्या सत्रामध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील त्या चिंचवली संघासाठी पाहूया आपण. आपला 2 फलंदाजी केली पाहायला गेलं केदारने. 15 चेंडूमध्ये 33 धावा आपल्या फलीमधून काढल्या त्या बॅटमधून.
हा देखील चेंडू होता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तेजस त्या चेंडू खाली तैनात होता आणि कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही मात्र केदारला मागे परतावं लागलं. तिसरं षटक पाहायला गेलं तर हर्षदचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं हर्षलने. फक्त 4च धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवरती, 1 विकेट मिळवली. हा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल उडाली होती, एका हातात कॅरी केली, डाव्या हातात झेल घेतला. अजून 1 विकेट जाईल, तो विकीला मागे परतावं लागेल. विकीची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज चिंचवली संघाकडून साहिल. धावफलकावरती धावा लागले त्या 42चा आकडा पाहूया आता. यापुढील होणारा सामना एक्सल संघाचा कर्णधार आणि काव्या 11 दामोदर संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. चला एक्सल संघ आणि काव्या 11 दामोदर संघ, कर्णधार कुठे असतील नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा सामना असेल आजचा फायनल डेच्या टुर्नामेंट मधला, पहिला तर 4था दिवस असेल हा. साहिल हा फलंदाज आता फलंदाजीसाठी जात आहे विकीच्या जागेवर. 3 नंबर क्रमांकाची जर्सी प्रदान केलेली. चला एक्सल संघ आणि दामोदर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. दोन चेंडूंवरती 2 विकेट आल्या होत्या. त्याच्या आदल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्या आधीच्या चेंडूवरती 2 धावा. आतापर्यंत पाहायला गेल्या 8च धावा खर्च केल्या त्या प्रणवने आणि 2 विकेट घेतल्यात. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल लास्टच्या षटकामधील. फुलटॉस चेंडू होता मात्र चेंडू काही फलंदाजाला काही समाचार घेता आला नाही. पंचांचा इशारा, 9 चेंडू. भीमर चेंडू असा फ्रीटचा चेंडू असा शेवटचा. 44 धावा लागले. त्या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असा फ्रीटचा चेंडू. पाहूया फ्रीटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का चिंचवली संघाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता लोअर पद्धतीचा मात्र 1च धाव येते. या 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असणार ती दहिवली संघाला. चला एक्सेल संघ आणि दामोदर संघाचा कर्णधार इथे यायचा नाणेफेकीसाठी मित्रांनो. भरपूर उशीर झाला आपल्याला. आजच्या 3 मॅच मित्रांनो एक्स्ट्रा असतील आपल्याला, त्यामुळे आज भरपूर वेळ होणार आहे. वेळेच्या आधी आपण उपस्थित राहिलं तर चांगली गोष्ट राहील. चला चिंचवली संघ क्षेत्ररक्षण लावायचं आहे. दहिवली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल. चला एक्सेल संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. काव्या 11 दामोदर संघाचा कर्णधार. चला दामोदर संघ आपला होम ग्राउंड असेल तर आपण विलंब लावू नका, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. समोरच्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे एक्सेल संघाचा.
चला सलामीवरची जोडी मैदानामध्ये गेलेला आहे. तेजसच्या सोबत असेल तो महेश मोरगे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज असेल तो पहिला चिंचोली संघाकडून साहिल गोलंदाज. चला एक्सेल संघाचा कर्णधार आणि दामोदर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नाणेफेकी करायची आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलंच पॉवर प्ले षटक असेल ते साहिलच्या हातामध्ये. स्ट्राईकवर असेल तर तेजस आणि नॉन स्ट्राईकला असेल तर महेश. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल दैवली संघाला. आपला 2 चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागते. 1 धाव येते या चेंडूवरती. या 1 धावेने श्री गणेश होतो दैवली संघाचा. दुसऱ्या चेंडूवरती मात्र महेशला मागे परतावं लागेल. सर्कलमध्ये पाहायला गेलं तर झेल घेतला तो क्षेत्ररक्षकाने. पहिला विकेट बसतो दैवली संघाचा. महेशला मागे परतावं लागेल. महेशची जागा घेण्यासाठी जात आहे तो आता रवी. रवीच्या बॅटमधून आली. बॅटची कडा लागली आणि यष्टिरक्षक बाजूला स्लिपच्या बाजूने गेलेला चेंडू. 2 धावा येतात या चेंडूवरती. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचत 3 या आकड्यावर. सुरेख फटका आला मात्र रवीच्या बॅटमधून. षटकार येतो तो रवीच्या बॅटमधून पहिलाच. आपल्यातून फटका मारला होता लेग साईडच्या दिशेने. मात्र बॅटचा अतिशय चांगला संपर्क झाला चेंडूशी आणि चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं ते 6 धावांसाठी लेग साईडच्या दिशेने. अतिशय वेगवान चेंडू होता. बॅटपासून लांब ठेवला चेंडू. मात्र चेंडू येतो निर्धाव. धावफलक जाऊन पोहोचतो या 9 अंकावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 9 अंकावर.
अजूनही येणारे पाहायला गेले तर 18 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण असेल ते दैवली संघासमोर. अजूनही दैवली संघाला पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके मारणं हे महत्त्वाचं असेल. मात्र फलंदाजाला तेजसची विकेट खूप महत्त्वाची असेल दैवली संघासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेला तर अक्षय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक केलं फिल्डर, त्या चेंडू खाली येतोय आणि दोन्ही फिल्डरांकडून मिसफिल्डिंग होते. आणि या पाहूया 4 धावा येतात त्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती अक्षयच्या चौकार येतो. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं इथे 13 या अंकावर. पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू. या वाईट चेंडूची एक धाव अजूनही ॲड होते धावफलकावर. 14 धावा येतात त्या. चला एक्सेल संघ आणि दामोदर संघाचा कर्णधार इथे नाणेफेकी करून घ्यायची आहे. अजून एक मारला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू खाली आणि झेल बाद होतोय तो रवीला मागे परतावं लागेल. चला एक्सेल संघ आणि दामोदर संघाचे कर्णधार नाणेफेकी करून घ्यायचे आहे. शेवटचा सामना असेल आपला. धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावर. बॅटची कडा लागली आती पाहायला गेलं. आता मंगेशला देखील मागे परतावं लागेल. पुन्हा पाहिला गेलं तेजसच्या बॅटमधून येतो तो स्टेप आउट करून मारला पहिलाच. मात्र तेजसनी येतो तो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 21 या अंकावरती. चला एक्सेल संघाचा कर्णधार आणि दामोदर संघाचा कर्णधार नाणेफेकीचा गोल करायचा आहे.
स्लोवर पद्धतीचा टाकला चेंडू दोन. दुसरं षटक संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतो 21 या अंकावर. अजून येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नाणेफेकी जिंकलेली आहे ते एक्सल संघाने. आपलं डिसिजन सांगायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल तो तिसरा गोलंदाज मयूर. चिंचवडी संघाकडून मयूर गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष असेल दहिवली संघासमोर. पहिला चेंडू मात्र हिट करायचा प्रयत्न मात्र दोन धावा पूर्ण होतील. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल दहिवली संघाला. तेजस अजून देखील पाहायला गेलं तर मैदानामध्ये उभा आहे आपल्या संघासाठी. अजून एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावफलकावर धावा लागल्या ते 24. अजूनही 22 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 22. एक्सल संघ आपलं डिसिजन सांगायचं आहे मित्रांनो. महत्वाच्या वेळी मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा आणि तेजसला मात्र मागे परतावं लागेल. तेजसची जागा घेण्यासाठी जात आहे तो आता भूषण मोरगे फलंदाजीसाठी. आता समीकरण असेल ते 10 चेंडू आणि 22 धावांची. एक्सल संघाने पाहिल्या गेले तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धामोते संघाला आता फलंदाजी करायची आहे. शेवटचा सामना असेल धामोते वर्सेस एक्सल. पहिला चेंडू भूषणने फेस केला. एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. अजूनही 21 धावांची गरज असेल. येणारे 9 चेंडू. उलटो चेंडू होता मात्र लेगसाच्या दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि मात्र या चुकीला माफी नाही. या चुकीने चौकार येतोय. मोक्याच्या वेळी क्षेत्ररक्षकाने चुकी केले. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 29-29 या आकड्यावर. अजूनही 17 धावांची गरज असेल दहिवली संघाला. आठ चेंडू शिल्लक असतील आणि 17 धावा तब्बल पाहायला गेलं तर कंपल्सरी चेसिंग असेल.
एक मोठा फटका येणे गरजेचं आहे दोन चेंडूमध्ये. अजून एक चुकी मात्र गोलंदाजाकडून होती ती वाईट +4 अशा 5 धावा येतात. या चौकाराच्या साह्याने पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात 5 धावा येऊन धावसं फलक लागलंय ते 34 या अंकावर. आता येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार. मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट आलेला आहे पाहू शकता. या बाईकच्या स्वरूपात 4 धावा वाईट +4 अशा 5 धावा आलेल्या आहेत. समीकरण होतं मात्र 8 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असेल. 2 मोठे फटके मारावे लागतील 7-8 चेंडूमध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील मयूरचे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू येतोय आणखी एक. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक लागले ते 34. आता येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार. मोठा फटका मारण्याची गरज असेल. आता 6 चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर भूषणला स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे. भूषणच्याच बॅटमधून पाहिलं गेलं 2 फटके येतील मोठे अपेक्षा असेल दैवली संघाला. चला एक्सल संघाचा कर्णधार इथे स्टेज जवळ यायचा मित्रांनो. एक्सल संघाचा कर्णधार एक्सल संघ आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे समालोचक कक्षामध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये चौथा गोलंदाज असेल तो आदित्य. एक्सल संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे मित्रांनो समालोचक कक्षामध्ये. एक्सल संघ स्लोवर पद्धतीचा चेंडू होता मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. वाईट चेंडू येतोय. अवंतर धाव फलकावर येते 35 धावा. आता येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. मी म्हटलं होतं भूषण जर मैदानामध्ये असेल तर सामन्याचं समीकरण मात्र पलटी करू शकतो. आणि या भूषणच्या पहिल्या या दमदार षटकाराने सामन्याचं समीकरण बदलतं. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतो इथे 41 या अंकावर. आता येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल ती दैवली संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला होता मात्र एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आता येणारे 3 चेंडू आणि समीकरण असं ते 4 धावांचं. एक विजयाचा फटका येऊ शकतो, तो मोठा आला तर दैवलीच्या बाजूने. जर का निर्धाव चेंडू आला तर मात्र धोक्याची घंटा दैवली संघासमोर असेल, ते प्रेशर. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. आपला कर्णधार कुठे असं झालं इथं व्यासपीठावर पाठवायचं आहे. मुकेशच्या वेळी मोठी विकेट येते, मात्र भूषणच्या बॅटची कडा लागते आणि एका चेंडू मध्ये आता 3 धावांची गरज. दैवली संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. जिथे 4 चेंडू 5 धावांची गरज होती त्यावेळेस मात्र भूषणला स्ट्राईकवर राहणं खूप महत्वाचं होतं. 4 चेंडू मध्ये फक्त एकच मोठा फटका खेचायचा होता, मात्र एकच धाव त्याने काढली सिंगल आणि आता स्वतःची विकेट गमावतोय. संघ मात्र अडचणीत सापडतोय दैवली संघ. आता 1 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. आता गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर असेल आणि फलंदाजावरती सुद्धा प्रेशर असेल. आता एक फटका किंवा एक निर्धाव चेंडू निर्णायक ठरेल, तो संघ कोण विजय होतो, चिंचवली की दहिवली. मयूर राणे यांनी अतिशय सुंदर अशी सोय केलेली अंडापाव आणि वडापावची सुवर्ण संधी असेल. आपण पाहिला गेलं तर वडापावचा आणि अंडापावचा स्वाद घेऊ शकता. अतिशय चविष्ट असा अंडापाव आणि वडापावची आपल्याकडे सोय केलेली उत्तम अशी मयूर राणे यांनी. एक चेंडू आणि 3 धावा. आणि मोक्याच्या वेळी विजयाचा फटका येतोय आणि बॅटची कडा लागली, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि दैवली संघामध्ये अडचणीमध्ये असताना हा विजयाचा चौकार येतोय. नशिबाचा चौकार याला म्हणावा लागेल आणि दैवली संघ जिथे 1 चेंडू 3 धावांची गरज असताना चौकार येतोय आणि चिंचवली संघाला माघारी परतावं लागेल. या 4 धावेच्या मदतीने मात्र दैवली संघ विजय होतोय. चला, एक्सल संघ आणि धामोते संघामध्ये आता शेवटचा सामना असेल. कर्णधार एक्सल संघाचा इथे यायचा आहे मित्रांनो. कौशल. चला, मॅन ऑफ द मॅच असेल तो. तिसरा षटक हाताला दैवली संघाकडून हर्षल गोलंदाज. हर्षल ज्यांनी पाहायला गेलं तर 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली आपल्या संघासाठी. हर्षलला मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.